नमस्कार. महाराष्ट्र देशामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि सुरुवातीलाच विश्वचषकासंदर्भातली महत्त्वाची बातमी. 2020 विश्वचषकाचा नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं आज उद्या म्हणजे आज बार्बाडोसच्या रणांगणामध्ये उत्तर मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. 2020 किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानामध्ये आमने सामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2020 विश्वचषकात भारताची फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ आहे. पण आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासामध्ये दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावलेली आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांनी यंदाच्या विश्वचषकात प्राथमिक आणि अव्वल साखळीवरही आपला ठसा उमटवला. हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत आणि त्यामुळे यंदाचा 2020 विश्वचषक कोण जिंकतो याकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलेलं आहे. आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती आपण घेणार आहोत. थेटपणे माझे सहकारी विजय साळवी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विजय सर, खरं तर सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. अवघा तासभर शिल्लक आहे आणि 8 वाजता हा सामना सगळा म्हणजे संपूर्ण देश आणि त्याचबरोबर सगळ्या जगामध्ये त्याची उत्सुकता लागून आहे. कारण आजचा विश्वचषक कुणाचा याचं उत्तर तेव्हाच स्पष्ट होणार आहे. कसा वाटतोय हा तास आणि त्यानंतर काय घडू शकतं? विशाल, खऱ्या अर्थानं गेल्या 13 वर्षात भारतीय संघाला विश्वचषकाचं सर्वोच्च यश मिळालेलं नाहीये. 2011 साली आपण विश्वचषक जिंकला वन डेचा आणि त्यानंतर 2013 साली आपण आयसीसीची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या जर दोन ट्रॉफीचा अपवाद वगळला तर भारताला सर्वोच्च स्तरावर मोठं यश मिळालेलं नाहीये. जागतिक कसोटी विजेतेपदाची जी फायनल होती त्याच्यामध्ये आपण 2 वेळा धडक मारली, पण तिथेही आपल्या पदरी अपयश आलं. वन डेच्या विश्वचषकाची फायनल गाठली, पण तिथेही आपल्या पदरी अपयश आलं. 2020च्या विश्वचषकात आपण सातत्यानं उपांत्य फेरीच्या उमऱ्याला अडखळतोय आणि त्यानंतर पहिल्यांदा कुठं आपण 2020च्या विश्वचषकाची फायनल गाठली आहे. त्यामुळे ही संधी खऱ्या अर्थानं जर कोणासाठी असेल भारताला विश्वचषक जिंकून द्यायची, भले तो 2020चा असेल, तर तो विराट कोहली आणि रोहित शर्मा भारताच्या या 2 फलंदाजांना सचिन तेंडुलकरनं त्याच्यानंतर त्याचे वारसदार म्हणून गौरवलं होतं. पण या दोघांनाही अजून विश्वचषक जिंकता आलेलं नाही आहे स्वतःच्या कारकिर्दीत. नक्कीच विराट कोहली 2011च्या आपल्या वन डे विश्वचषक संघाचा सदस्य होता, पण स्वतःच्या ताकदीवर जेव्हा जिंकण्याची वेळ आहे तेव्हा या दोघांना जिंकून देता आलं नाही. आणि ही खऱ्या अर्थानं त्या दोघांसाठी अखेरची संधी आहे भारताला विश्वचषक जिंकून देण्याची. आणि म्हणूनच मी म्हणतोय की विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. रोहित शर्मा हा स्वतः देखील 2007च्या 2020 विश्वचषक संघाच्या विजेत्या संघाचा सदस्य होता, पण आता खऱ्या अर्थानं स्वतःच्या ताकदीवर जर त्या दोघांनी भारताला 2020चा विश्वचषक जिंकून दिला तर इतिहास त्यांची नोंद ठेवणार आहे. विशाल, खरोखर आहे. विजय सर, मात्र मला एक विचारावं असं वाटतं की दोन्ही संघांसाठी आजचा सामना हा अतिशय महत्त्वाचा, कारण विश्वचषक त्याच्या नावावर होणार जो संघ खरं तर जिंकणार. मात्र या दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर दोन्ही संघांची बलस्थानं काय आहेत? दोन्ही संघांची जर बलस्थानं आपल्याला बघायची झाली तर दोघांकडेही फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण याची उत्तम ताकद आहे. आणि म्हणूनच दोन्ही संघ आपल्याला यंदाच्या विश्वचषकात हे अपराजित आहेत. भारताचा एकमेव सामना हा कॅनडाबरोबरचा हा पावसामुळे धुतला गेला, पण त्याच्या व्यतिरिक्त या दोन्ही संघांना पराभव माहिती नाही. आणि याचं मुख्य कारण फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल आणि क्षेत्ररक्षण असेल, या तिन्ही आघाड्यांवर दोन्ही संघांची ताकद ही समसमान आहे. अर्थात भारतासाठी दक्षिण आफ्रिकेकडनं जर आपल्याला बघायचं झालं तर मार्क्रम असेल, क्विंटॉन डिकॉक असेल किंवा डेव्हिड मिलर असेल, हे खऱ्या अर्थानं डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यांचे जर वेगवान गोलंदाज आपण बघितलं जे बार्बाडोसच्या या खेळपट्टीवर यशस्वी ठरण्याची शक्यता आहे, तर यान्सेन असेल, रबाडा असेल, ह्या मंडळींकडनं दक्षिण आफ्रिकेला नक्कीच एक मोठी अपेक्षा असणार आहे. शमसी असेल, तबरेज शमसी असेल किंवा केशव महाराज असेल, या फिरकी गोलंदाजांकडनं दक्षिण आफ्रिकेला मोठी अपेक्षा. आणि ही मंडळी भारतासाठी डोकेदुखी ठरणार आहेत. पण त्याचवेळी भारताची फलंदाजी अशी आहे की रोहित शर्मा जो सुरुवातीला बिंदास खेळतो, बेधडक खेळतो आणि धोका स्वीकारून खेळतो, त्याच्यामुळे भारत जिंकतो. म्हणजे सेमीफायनलमध्ये आपण जे जिंकलो ती रोहित शर्माची फलंदाजी फार महत्त्वाची ठरली होती. आणि त्या पलीकडे जाऊन जर आपण बघायचं झालं तर आपला प्रत्येक फलंदाज असा आहे की ज्याच्यामध्ये मोठी खेळी करण्याची क्षमता आहे. विराट कोहली अपयशी असेल पण एक सामना जो मॅच विनर ठरू शकतो विराट कोहली, कारण विराट कोहली हा मोठ्या व्यासपीठाचा मोठा शिलेदार आहे. त्यामुळे
फायनलमध्ये त्याच्याकडून अपेक्षा आहे, रिषभ पंतकडून अपेक्षा आहे, सूर्यकुमार यादवकडून अपेक्षा आहे, हार्दिक पंड्याकडून अपेक्षा आहे आणि हा प्रत्येक फलंदाज मोठी खेळी करू शकतो. या विश्वचषकात अर्शदीप सिंगनं सर्वाधिक विकेट्स काढल्या आहेत, तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. बुमराह आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कोण नाही, आपले 3 फिरकी गोलंदाज जे या विश्वचषकात सातत्याने विकेट काढतायत, मग अक्षर पटेल असेल, कुलदीप यादव असेल, प्रत्येक जण आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि कारण हा 2020चा सामना आहे, या सामन्यामध्ये कोणी जिंकू शकतो आणि कोणीही तुम्हाला जिंकून देऊ शकतो. विजय सर, तुम्ही आपल्यासोबत अशाच प्रकारे राहा. यावेळेला क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले सरही आपल्यासोबत थेट बार्बाडोस या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत. सुनंदन सर, अवघा 1 तास शिल्लक आहे आणि त्यानंतर विश्वविजेते पदासाठी होणारा चुरशीचा हा सामना काय त्या ठिकाणी तुम्ही पाहतात? मी बघतोय ते असं आहे की सगळेजण आपापल्या घड्याळाचा काटा 1 तास पुढे ढकलता येईल का प्रयत्न करतायत. विशाल, मी गमतीने म्हणतोय, अफलातून वातावरण आहे. लोक चांगल्या संख्येमध्ये मैदानावरती यायला लागलेले आहेत. फक्त एक गडबड झालेली दिसते. लोकांकडे सामन्याचं तिकीट आहे, परंतु बार्बाडोसला पोहोचण्याचं तिकीट नाहीये. त्यामुळे काही जण तिकीट विकायचा सुद्धा प्रयत्न करतायत ऑनलाईन. एक गोष्ट नक्की आहे, जगभरातल्या क्रिकेट मंडळाचे अधिकारी, ICCचे अधिकारी, माजी वेस्ट इंडियन खेळाडू हे इथं मात्र आलेले आहेत आणि त्यामुळे वातावरण चांगलंच गरम झालंय. उत्तम हवा आहे, त्यामुळे मॅच वेळेवर चालू होईल. विशाल, नक्कीच धन्यवाद सुनंदन सर. आपण त्या ठिकाणी जो माहोल आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी, आणि धन्यवाद विजय सर तुम्ही केलेल्या या विश्लेषणासाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.